तर नमस्कार मंडळी, मी प्रीती. आज आपण बनवणार आहोत शेंगोळे आणि ह्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष खूप खूप सुखाचं जावो, समाधानाचं जावो. आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी या वर्षामध्ये घेतलेलं आहे एक नवीन चॅलेंज, जे की मला पूर्ण करायला तुम्ही सगळे मदत करणार आहात आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की मदत कराल. आणि ते चॅलेंज असं आहे की या एका महिन्यामध्ये मला कंप्लीट करायचे आहेत 500 सबस्क्रायबर. आणि चला तर मग बघूयात किती लोक मला सपोर्ट करत आहेत आणि आपली फॅमिली किती मोठी होते. मी खूप उत्सुक आहे की किती लोक मला सपोर्ट करतात हे बघण्यासाठी आणि मला खात्रीसुद्धा आहे की मला लोक सपोर्ट करतील. आता आपण वळूयात आपल्या शेंगोळ्यांकडे. आणि आपल्या शेंगोळ्यांचे पीठ आपलं आता रेडी झालेलं आहे आणि आपल्याला ह्याचे शेंगोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही शेंगोळे कसे करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण बऱ्याच प्रकारे बनवले जातात. आमच्याकडे हे आम्ही असं बनवतो. इथपर्यंत जर आला आहात आणि माझा व्हिडिओ बघत असाल आणि लाईक शेअर सबस्क्राईब जर केलं नसेल तर मग लवकरात लवकर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हीसुद्धा माझ्या यूट्यूब फॅमिलीचे पार्ट बना. आता ह्याच्यामध्ये मी फोडणीला घातलेलं आहे जिरं, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट आणि त्याच्यानंतर ह्याला चांगलं फ्राय करून डायरेक्ट ह्याच्यामध्ये शेंगोळे टाकलेले आहेत. शेंगोळे टाकल्यानंतर मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये पाणी ओतून दिलेलं आहे. ह्याला छान 1-2 मिनटाची वाफ काढली की हे असे तुटतात आणि मग ते समजून जा की तुम्ही ते शिजलेले आहेत. त्याला काही टाईम लागत नाही आणि मग मस्तपैकी तुम्ही खाऊ शकता. ह्याला अजून तुम्हाला सूपी बनवायचं असेल तर माझ्यासारखं तुम्ही पाणी जास्तीचं वापरून शिजवू शकता, नाही तर तुम्ही थोडा पाण्यामध्ये सुद्धा शिजवून खाऊ शकता. आणि हे खूप छान लागत होते. माझे सगळ्यात फेवरेट आहेत, लहानपणापासून मी खात आली आहे. तुम्हाला पण आवडतात की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, टेक केअर.